नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर आहोत आणि इथे ज्योती म्हात्रे मॅडम आहेत। तर त्या गेले आज 5वा दिवस आहे तिथे उपोषणाला बसलेले आहेत। डोंबिवली पश्चिमेमध्ये त्यांचं घर होतं आणि त्या घरावर अनधिकृतरित्या बंगला बांधण्यात आलेला आहे आणि त्यांना त्या घरातनं बाहेर काढण्यात आलेला आहे। नक्की मॅटर काय आहे याबाबत 5 दिवस ह्या आता उपोषण करतायत, मात्र त्याआधी 4 वेळा त्यांचं असं उपोषण झालेलं आहे। मात्र त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची लेखी म्हणूया आपण प्रत देण्यात आलेली नाही किंवा ठोस आश्वासन काय त्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। वर्बली त्यांना आश्वासनं देण्यात आली, पण मात्र वारंवार त्यांनी त्यावर विश्वास ठेवला। पण आता मात्र आज सुद्धा त्यांना महापौर यांनी भेटायला बोलवलं होतं। नक्की त्यांचं बोलणं काय झालं आणि हा मॅटर काय आहे तो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। नमस्ते, माझं नाव ज्योती विनायक म्हात्रे। मी गेले 5 दिवसापासून उपोषणाला बसली आहे इथे, पण वारंवार याच्या आधी पण 3 वेळा माझे उपोषण झालेत। त्यावेळी सुद्धा समोरच्या बांधकामावर MRTP करून बांधकामधारकावर MRTP करून DPL गुन्हा दाखल केलेला आहे। एवढं करून सुद्धा पालिका त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई नाही करत सर। आता सांगतात की त्यांनी रेग्युलराइज करायला टाकलंय, पण माझं म्हणणं एक आहे की एकदा MRTP आणि DPL झाल्यानंतर कुठलं असं बांधकाम आहे जे रेग्युलराइज होतं त्याचा एखादा पालिकेने GR दाखवावा किंवा त्यांनी कुठले पेपर सबमिट केलेत रेग्युलराइजसाठी ते तरी सादर करावे। त्या अर्थी मी लोकांना सांगू शकते की ज्या अर्थी कल्याण डोंबिवलीमध्ये बरेच प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत ते सुद्धा पण ती लोक सुद्धा पण आपली घरं अधिकृत करू शकतात। फक्त बंगलेवाल्यांनाच का त्याचा अधिकार, बाकीच्यांना पण द्या। तुम्ही झोपड्या तोडता, तुम्ही चाळी तोडता, त्यांना पण द्या ना तो GR, ते पण करतील आपापले कामं, बरोबर की नाही? मग हे फक्त बंगलेवाल्यालाच का, बाकीच्यांना का नाही? तुमची तिथे आधी काय होत म्हणजे आमचं राहतं तिथे घर होतं आणि तेव्हा 1993 साली जेव्हा पाऊस जास्त पडला होता तेव्हा त्या मालकाने सांगितलं की आता ही बिल्डिंग धोकादायक झाली आहे, आपण या जागी नवीन वास्तू बांधू, नवीन बिल्डिंग बांधू आणि त्या बिल्डिंगीत तुमचं घर आम्ही तुम्हाला देऊ। पण ते काही झालं नाही, त्यांनी 20 वर्ष ती बिल्डिंग तोडली नाही। त्यांनी 1993 मध्ये आम्ही जेव्हा जागा खाली केली त्याच्यानंतर 2012 साली त्यांनी ती बिल्डिंग स्वतःहून पाडली, पालिकेने पण नाही पाडली। त्यांनी पाडून त्यांनी स्वतःचा बंगला बांधला। त्या बंगल्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि त्या बंगल्याला आम्ही तोडक कारवाई पण केलेली, तोडला सुद्धा होता त्यांनी, पण त्यांनी पुन्हा बांधला। मग तरी तो लिगल कसा होणार? मला त्यांना फक्त तोच जाब विचारायचा आहे, कुठल्या प्रकारे तुम्ही लिगल करताय की माझी फक्त कायद्याची पळवाट करताय? असा कुठेच कायदा नाहीये की लिगल होणार। अनधिकृत बांधकाम MRTP DPL झाल्यानंतर लिगल होणार, त्याला पण काही अटी शर्ती असतील, मान्य आहे मला, पण त्याचा जे बंगला आहे तो DP रस्त्यात आहे आणि मला बोरकर साहेब स्वतःच बोलले DP रस्त्यातलं घर आम्ही तोडतो, तो लिगल होणार नाही। मग आता याच्या पुढे काय करायचं? मग तुमची मागणी आता काय आहे? आणि सावंत म्हणून कोणी आहे त्यांनी हा प्रकार केलेला आहे? सावंत त्याला सपोर्ट करतात आहे, बांधकाम अधिकाऱ्याला फुल सपोर्ट करतात आहेत आणि आम्हाला फक्त आमचं राहतं जेवढं घर होतं तेवढंच हवंय, बाकी आमची काहीच मागणी नाहीये। मला आता ताईंनी दिलंय आश्वासन की ते काही ना काही त्याच्यावर तोडगा काढणार आहेत। महापौर ताईंनी मला आश्वासन दिलंय की ते तोडगा काढणार आहेत चांगल्या प्रकारे आणि त्या माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलल्या पण आहेत। जोपर्यंत मला ठोस आश्वासन नाही मिळत किंवा मला लेखी नाही मिळत तोपर्यंत मी चालू ठेवणार। पण भले का माझ्या जीवास काही पण होते, कारण याच्या आधी मी 3 वेळा उपोषण करून आता मला खूप कंटाळा आलाय। त्याच्यामुळे आता पूर्ण ठोस पुरावाशिवाय आणि मला जे माझं काही आहे ते भेटल्याशिवाय मी इथून उठणार नाही। की डोंबिवली पश्चिमेमध्ये त्यांचं घर होतं आणि तिथे अनधिकृत म्हणून ते पाडण्यात आलं आणि तिथे बंगला बांधण्यात आलेला आहे। आणि मग जर अशा पद्धतीनं राहत्या घरातनं बाजूला काढून तिथे बंगला बांधून स्वतः तिथे जर ते अधिकारी किंवा इतर कोणी राहत असेल तर ह्यांनी कुठे जायचं? आणि ह्यांची मागणी त्यांनी सांगितलं अतिशय क्षुल्लक आहे आणि महापौर मॅडमनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं आहे। तर मला वाटतं 5 दिवस झालेले आहे, ऊन भरपूर आहे, इतर समस्या आपल्या सगळ्यांनाच घरात पंख्याखाली बसून सुद्धा होत आहेत। तर ह्या गेले 5 दिवस उन्हातानामध्ये अशा ह्या बाहेर उपोषणाला बसल्यात। तर मला वाटतं महापौर मॅडम यांनी सुद्धा एक महिला म्हणून ह्यांच्या ह्या सगळ्या प्रकरणाकडे पाहावं आणि काय हे सगळं हे प्रकरण आहे ते व्यवस्थित समजून
ज्या संबंधित सगळे विभाग आहेत किंवा अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना याबाबत चौकशीचे आदेश द्यावे आणि जर योग्य असेल तर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश द्यावेत. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.